रिटायरमेंट नंतर कुठला गुंतवणुकीचा पर्याय निवडायचा हा फार मोठा संभ्रम असतो लोकांमध्ये, की मिळालेली जी रक्कम आहे ही फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवावी का वेगवेगळे पर्याय पाहावेत। मी तुम्हाला म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीमध्ये SWP चा एक प्रकार सांगतो। समजा आता 50 लाख रुपये तुम्हाला रिटायरमेंट नंतर आले आणि 50 लाख रुपये तुम्ही जर बँकमध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले तर सरासरी साधारण दर महिन्याला 25,000 रुपये तुम्ही तिकडनं व्याज घेऊ शकता। हीच रक्कम जर तुम्ही म्युच्युअल फंडच्या SWP स्कीम मध्ये जर गुंतवली तर तुमच्या गुंतवलेल्या 50 लाखांवरती साधारण तुम्ही 35,000 ते 40,000च्या दरम्यान तुम्ही त्याच्यावरती दर महिन्याला पैसे विड्रॉ करू शकता। म्हणजे पहिला फायदा हा की तुम्ही येताना पैसे विड्रॉ करताना तुमचे अमाऊंट जास्त येते। दुसरा असं की तुमची जी मुद्दल आहे या मुद्दलीमध्ये वाढ होणार नाही जर तुम्ही हे पैसे बँकमध्ये ठेवले तर, पण हेच जर पैसे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये ठेवले तर या मुद्दलीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। तुम्हाला एक विचार करायला लागेल की निवृत्तीनंतर रिटायरमेंट नंतर आलेली जी रक्कम आहे ही वाढण्याची शक्यता ऑलमोस्ट तुमच्यासाठी नाहीच आहे, पण ही जर प्रॉपर पद्धतीने तुम्ही गुंतवणूक केली तरच ती वाढू शकते। तुम्हाला जर अशाच पद्धतीने आमच्याकडनं गुंतवणूक करून घ्यायची असेल किंवा आमच्याकडनं अधिक माहिती घ्यायची असेल तर स्टार्ट SWP म्हणून तुम्ही आम्हाला कमेंट करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, आम्ही तुमच्याशी संपर्क साधू आणि मग आपण पुढची वाटचाल ठरवूया।